नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 36 छातीचा कटोरी ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल छोट्या छोट्या गोष्टी. कारण मी खूप सिंपल पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. का तुम्ही एक जरी व्हिडिओ पाहिला तर तुमच्या नक्की लक्षात येऊन जाते. कारण जास्त डीपमध्ये म्हणजे भरपूर कमी वेळामध्ये सिंपल पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते, का जे करून नवीन जर कोणी असेल तर त्यांना पटकन समजून जाईल अशा पद्धतीने. तर आपण सगळ्यात अगोदर टाकणार आहोत उंची. 14.5ची उंची आहे. शिवून ब्लाऊज 13.5 इंचाचा होऊन जातो. शोल्डर टाकायचे आपल्याला 5.5 इंच. मोंड्यासाठी लगेच आपण 5.5 इंच घेणार आहोत. आता आपल्याला 36 छातीचा भाग काढायचा आहे. 9 इंच येतो. 36 छातीचा चौथा भाग 9 इंच अधिक त्याच्यामध्ये 2 इंच आपण लुजिंगसाठी ॲड करतोय. आता किती आलं? 11 इंच. तर कमरेसाठी आपण 10.5 इंच घेतोय आणि पुन्हा एकदा आपण 1.5 इंच पाठीमागं येतोय. आता हे आपल्याला जोडून घ्यायचे दोन्ही भाग. आता इथं थोडीशी एक लाईन आखून घेते जी क्रॉसमध्ये बरोबर येते. आता इकडं आपल्याला अर्धा इंच बाहेर निघायचे. अर्धा इंच आपण पाठीमागं घेतले, जे करून आपल्याला लूज म्हणजे इथं चून वगैरे काहीच पडत नाही याच्यासाठी. आता अर्धा इंच पाठीमागं आल्याच्या नंतर आपल्याला 1.5 इंच एक पॉईंट द्यायचा आणि 1 इंचावर एक आपल्याला पॉईंट द्यायचा. तर हे दोन्ही पॉईंट आपल्याला याच्यासाठी द्यायचे का पाठीमागच्याला 1.5 इंचावर आपण मार्क करायचे. हा झाला पाठीमागचा मोंडा आणि फ्रंट मोंड्याला समोरच्या भागाने हा झाला आपला समोरचा मोंडा. आकार व्यवस्थित देऊया, कडून थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो. आता 2.25 इंच आपण गळ्यासाठी घ्यायचे. पाठीमागचा भाग आहे तर आपण पाठीमागचा गळा 9.5चा घेऊ, म्हणजे शिवून तो 9 इंचाचा होऊन जाईल. खाली आपण 3 इंचाचं ब्रॉड देऊ. गळा थोडासा गोल आणि डीपमध्ये येऊन जातो. समजा वरती आपण 2.25 घेतले तर खाली 2.25 घेऊ नका, गोल गळा अजिबात येत नाही. अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग पूर्ण आखून झालाय. आता आपण बघणार आहोत याची कटिंग. तर कटिंग जसं आपण आखले त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची. आता कटिंग करताना आता जो आकार खडून व्यवस्थित आला नाही, पण आपण कात्रीने कट करू शकतो. तर आपण कटिंग करून घेतली. अशा पद्धतीने कटिंग केली. आता हे जेवढं जास्त होतं मी तेवढं कट करून टाकते अगोदरच. आता आपल्याला अगोदर आखून घ्यायचंय. आखून घेताना मग जेवढा एक्स्ट्रा कपडा होतो तेवढा आखून घेतलाय आणि तो आपल्याला काढून टाकायचा. आता जसं आहे तसं मी पूर्ण आखून घेतलंय. आता बघू शकतात. आपण पुन्हा एकदा चेक करायचंय 5.5 वर शोल्डर आहे का नाही. बरोबर 5.5 आणि 2.25 इंच आपण गळ्यासाठी मार्क करायचंय. 2.25 गळ्याला मार्क केल्याच्या नंतर आपण 6.5 वर आपण समोरचा गळा टाकूया. अशा पद्धतीने समोरचा आपण गळा कट करू. आता काय करायचंय आपल्याला, आपण इथं 2.5 इंचावर एक मार्क करायचा आहे क्रॉस पट्टीसाठी. एक लाईन आखून घ्यायची क्रॉस पट्टीची. आणि आता आपल्याला कटोरीसाठी घ्यायचे 5.5 इंच. 5.5 इंचच घ्या, व्यवस्थित कटोरी बसून जाते. वरती आपल्याला एक लाईन आखून घ्यायची सरळ. आता काय करायचंय आपल्याला, हा जो मोंडा होता थोडासा डार्क करून घेऊ आणि याच्या खाली आपण अर्धा इंच एवढं आपण खालच्या साईडला मार्क करू. कारण समोरचा फ्रंट भाग हा खोल असतो, तर आपण अर्धा इंचावर एक मार्क केले. आता पाठीमागून आपल्याला चेक करायचंय आणि 2.5 इंचावर एक मार्क करायचंय. आता ते कशासाठी, का ज्यावेळेस आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे तर त्यावेळेला आकार हा व्यवस्थित यावा म्हणून आपण मार्क करून घेतले. आता इथपासून वरती 1.5 इंच जरी घेतलं तरी पण चालतंय. तर आपण 1.5 इंचावर वरती घेतले आणि मग आपल्याला
अशा पद्धतीने चेक करायचं. तर 2.5 इंच एकदम परफेक्ट बसते. आता आपल्याला आकार द्यायचा आहे. आकार देताना क्रॉस पट्टीला व्यवस्थित आकार द्या. असा आपण आकार दिलाय. आता क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे, कारण क्रॉस पट्टी दोन्ही साईडने दाबल्या जाते अर्धा इंच. उंचीमध्ये कमी पडू नये याच्यासाठी आपल्याला 1 इंच जास्तच घ्यावं लागतं, म्हणजे ही क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट अशी बसून जाते. पाहू शकतात की किती कमी वेळामध्ये आपण ह्या ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवर कटिंग केली. आणि 36 छातीचा हा कटोरी ब्लाऊज आहे. जे नवीन आहेत माझ्या चॅनलला त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा. खूप कमी वेळामध्ये आणि सिंपल पद्धतीने आपण हर एक ब्लाऊजचे माप सांगतोय. तर तुमचे काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा. कमेंटनुसार आपले व्हिडिओ बनवले जातील. तर बघू शकतात आपण समोरचा गळा आणि ते लगेच कट करून घेऊ. तर ही निघली आपली कटोरी. आता आपण फ्रंट मोंडा कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने कटोरी आणि हे सगळं कटिंग झालंय. तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपले परफेक्ट अशी याची कटिंग झाली. हा आहे 36 छातीचा कटोरी ब्लाऊज. आता हे जे एक्स्ट्रा आपण कटोरीचं होतं ते आपण कट केलं नाही, बाकी फक्त क्रॉस पट्टीमध्ये आले. तर काय अडचण नाही, आपण क्रॉस पट्टीची ही लाईन आहे तशी ठेवली तरी चालते, कारण इकडं जर वाढली क्रॉस पट्टी तर आपण ते शिवल्याच्या नंतर कट करतो. पण आता आपल्याला काय करायचं आहे, आता क्रॉस पट्टी झाली परफेक्ट. आता आपल्याला घडी घ्यायची 36 छातीला जवळजवळ 9.5 इंचाची. तर मग मी डायरेक्ट असं फोल्ड न करता आपण एकदा चेक करू. 9 इंचाची घडी बसत नाही, कारण मोंडाच आलाय 8 इंचाचा. 9.5 इंचाची घडी घेऊया. तर आपल्याला 2च इंच आपल्याला अस्तर म्हणजे 2च लेअरला आपल्याला जॉईंट द्यावं लागेल. तर बघू शकतात 9.5 इंच. आता सगळ्यात अगोदर आपण खालची साईड ही एकसारखी करून घेऊ. आता दुसरी गोष्ट, बाही जर आपली अस्तरची असेल तर त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स करा. आता ही 5.5ची होती तर आपण 6.5ची घेतली. 6.5च्या याच्यावर आपण एक लाईन आखून घेणार. आता दंड घेर आहे 6 इंच, त्याच्यामध्ये आपण 2 इंच मिक्स करणार. 3 इंच आपण खाली घेतले माप, आणि नंतर आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देऊन झाला. आता जे आपण आकार देऊन झाल्याच्या नंतर ही लाईन आपल्याला इथं जॉईंट करायची. अशा पद्धतीने बाहीची आपली कटिंग ही पूर्ण परफेक्ट अशी झाली. पुन्हा एकदा सांगते, जर काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंटनुसार, हर एक कमेंटनुसार मी त्याचं आपण उत्तर देऊ. तर बघू शकतात खूप कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण बाही पण कटिंग केली. आता मी सिंगल याच्यावर दाखवते, कारण असं जर ठेवलं तर आपण अगोदर बघूया कटोरीमध्ये माप काढता येतील का नाही, कारण आपल्याला दोन्ही बाजूंनी कटोरी वाढवावी लागते. तर आपण असं ठेवून बघू, जर झालं तर ठीक आहे. आपण पहिले चेक करू 1.25 इंच इकडं पुरतंय का. ठीक आहे, पुरतंय. आणि 1.25 इंच इथं पण आपल्याला लागेल माप. आता काय करायचं आहे, आपल्याला याचा मध्यंतर काढायचा आहे. जे आपण अगोदर कटोरी काढली 5.5 इंचाची, त्याचा आपल्याला मधला पॉईंट काढायचा आहे. अशा पद्धतीने हा झाला मधला पॉईंट. आता आपण अगोदर सगळं आहे तसं आखून घेऊ. जर पुरलं तर ठीक आहे, नाहीतर मग मी परत सिंगल कपडा घेऊन मी तुम्हाला दाखवते, कारण आता आपल्याकडे अस्तराचं एवढंच राहिले. आता हे झाली आपली कटोरी आखून. आता बघूयात, थोडंसं मी बाहेर थोडंसं काढले, अर्धा इंचापेक्षा कमी. ही लाईन आपल्याला इथं जॉईन करायची. आता याला पण आपण बाहेर गोल आकार द्यायचा आहे नॉर्मल, आणि नंतर जे आपण आकार खाली दिलाय 1.25 इंचाचा एक्स्ट्रा, त्याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता 1 इंच आपण खाली आलो तरी चालतंय.
आता 1 इंच आणि ही बाजू आपल्याला जोडून घ्यायची. एकदम परफेक्ट अशी कटोरी याच्यामध्ये बसून गेली. एकदम गोल गळा आलाय कटोरीचा, खूप सुंदर. पाहू शकतात असं आपल्याला पुन्हा एकदा माप घ्यायचंय, चेक करायचंय आणि कटोरीची फिनिशिंग पाहू शकतात, खूप छान अशी आली. तर थोडंसं जास्तच टोक आल्यासारखं वाटतंय इकडच्या बाजूने, तर मग मी ते कट केलं. तर ही झाली आपली 36 छातीची कटोरी. आता काय करायचंय आपल्याला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ब्लाऊज पिसावर याची कटिंग करू. तर हा आहे याचा ब्लाऊज पीस, याच्यावर आपली पूर्ण कटिंग होणार. तर खूप सुंदर याचा पीस आहे अशा पद्धतीने. तर अगोदर आपण ब्लाऊज पूर्ण याचा टाकून घ्यायचा आहे. आता कस्टमरला आता अर्धा इंच मुडपण्यात जाईल. तर आपण एवढं बरोबर कपडावरती डिझाईनचा उरतोय. एकदम आपण फेस टू फेस घेतलं तरी चालते. मला आता याला जॉईंट द्यावं लागेल. सुंदर असा हा ब्लाऊज तयार होणार. आता बघू शकतात तुम्ही कायची डिझाईन वरती आली. मग आपल्याला इकडच्या भागामध्ये आपल्याला पाठीचा भाग टाकायचा नाही. तर ही जी बंद भाग आहे माझ्याकडून आणि खुला भाग आहे ते समोरच्या बाजूने आहे. तर मग मी काय करणार, ही पण आपल्याला डिझाईन पाठीला येईल आणि ते खूप छान असं लुक येऊन जाईल अजूनच. तर त्याचे जर फुल स्लीव्ज घेतले असते तर पुरलं नसतं, पण अशा पद्धतीने झाले कटिंग तर एकदम परफेक्ट असं बसून जाईल. आता कधी पण डिझाईनचं जर ब्लाऊज असेल तर चेक करा, कारण आता बघू शकतात त्याची डिझाईन अशी आहे तर आपल्याला हा भाग असाच टाकावा लागेल पाठीवरचा, त्याच्यानंतरच ते व्यवस्थित दिसून येईल. हा झाला पाठीचा भाग, ही झाली आपली बाही. आता याच्यामध्ये हा जो उरलेला डिझाईनचा कपडा होता तर आपल्याला बाहीला जॉईंट द्यायला कामा येईल, कारण इथं डिझाईन आली तर आपण ह्याला जॉईंटसाठी वापरू. आता कपडा एवढाच उरला तर याच्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टी, समोरचा भाग, या गोष्टी सगळ्या आपल्याला ॲडजस्ट करायच्यात. तर खूप व्यवस्थित आपल्याला सगळे पार्ट याच्यावर ठेवून घ्यायचेत आणि नंतर मग आपल्याला ब्लाऊजची पूर्ण कटिंग करायचे. असं जरी ठेवलं तरी पण एकदम ॲडजस्ट होऊन जाते. तर एकदम कमी वेळामध्ये आपण ब्लाऊजची पूर्ण कटिंग केली. सगळं मी काम तुम्हाला कस्टमरच्याच कामावर दाखवते. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि झाल्याच्या नंतर पण माझे हर एक ब्लाऊजचा तुम्हाला रिझल्ट कळालेलाच आहे का मी बरेचसे कटिंग आणि स्टिचिंग पण दाखवते आणि झाल्याच्या नंतर पण दाखवते, कारण भरपूर सारे कामं असतात त्याच्यामध्ये, काही गोष्टी राहून पण जातात. थोडंसं एक्स्ट्रा जरी राहिलं तर काही अडचण नाही. अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.